लावून येड्या जीवाला, वटाला चटक लावून येड्या जीवाला, कशाला घालतेस बघ काळी समाज उरात वाजतोय ढोल ढोल ढोल. मदनिके घडी भर थांबून बोल मदनी, चटक लावून येड्या जीवा, वटाला चटक लावून येड्या जीवाला, कशाला घाल बघ काळी समाज उरात वाजतोय ढोल ढोल. मदनिके मदनिके घडी भर थांबून बोल मदनी. राम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्याबरोबरच प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेके प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आलाइट मोशनमध्ये. आलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्याबरोबरच तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क, सॉन्ग आणि लिरिक्स व्हिडिओमध्येच प्रोव्हाइड केलेलं आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे, सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे मटेरियल तुम्हाला दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होणार आहे की एकाच क्लिकमध्ये इमेज आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन आपल्याला स्क्रोल करत इमेज लेअर अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. आता सेट केल्याबरोबरच या इमेज लेअरची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत म्हणजे 30 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढून घेतल्यानंतर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे, सगळ्यात पहिल्यांदा 2.26 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअरला क्लिक करून बरोबरच त्याच्याखाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय त्याच्या एकदा क्लिक करायचा आहे. त्याचबरोबर या प्रत्येक इथपासून चालू होणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला 2 भागात कट करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे मीही कट करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे बीटमार्कनुसार प्रॉपर तुमचा इमेज आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपला इमेज लेअर इथं प्रॉपर कट झालेला आहे. आता या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून आपल्या शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि ते 3 इफेक्ट बघू शकताय. तर फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्या इमेज लेअरलाच फक्त हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आता दुसरा इफेक्ट देण्याआधी या ज्या आपल्या ज्या लिरिक्स आहेत त्या लिरिक्स फक्त इमेजवरती प्रॉपर सेट करायच्यात. सेट करण्यासाठी लॉंग प्रेस करून इमेजवरती घेऊन सोडायच्यात. बघू शकता अशा प्रकारे फक्त प्रॉपर इथं लॉंग प्रेस करून त्या इमेजवरती ठेवायच्यात. आता बघू शकता हे 4ही इमेज लेअर प्रॉपर सेट झालेले आहेत. आता फर्स्ट इफेक्ट झाल्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून हा जो सेकंड इफेक्ट तुम्ही बघू शकताय तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे की 2.26 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 8.14ला एकदा पेस्ट करायचं आहे. त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 13.27. तर हा जो इफेक्ट आहे तो एकाडे अप्लाय करून घ्यायचा आहे. याचं युनिकनेस आणि कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये युनिक असं दिसून येणार आहे. तर बघू शकता की इथं आपण हा जो इफेक्ट आहे तो एकाडे अप्लाय केलेला आहे. अप्लाय केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की परत एकदा बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि इथून आपल्याला थर्ड इफेक्ट इथून बघू शकताय तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला आता इथं काय करायचं आहे की सेकंड नंबरचा म्हणजे 5.25 या सेकंदाच्या पहिल्या बीटमार्कला इथं आपल्याला तो थर्ड इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर इथंही आपल्याला एक इमेजमध्ये सोडून हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. म्हणजे दोन्ही इमेज इफेक्ट आहेत त्याचं कॉम्बिनेशन इथं तुम्हाला दिसून येणार आहे आणि त्यांचं कॉम्बिनेशन आहे ते तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे. तर आपल्या स्टेटसला इफेक्टला याचं कॉम्बिनेशन आहे तुम्हाला त्याचं युनिक असा इफेक्ट इथं क्रिएट होताना दिसून येईल. तर इथं आपण हा थर्ड इफेक्ट आहे तो प्रॉपर एकाडे पेस्ट केलेला आहे म्हणजे अप्लाय केलेला आहे. आता इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की सगळ्यात पहिल्यांदा इथं बघू शकता या लेअर प्रॉपर अशा सेट झालेल्या आहेत. तर नेक्स्ट स्टेप काय करायचे की सगळ्यात पहिल्यांदा इथं तुम्हाला लॉंग प्रेस म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा 21.8 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला बटरफ्लाय इफेक्ट अशा प्रकारे दिलेला आहे.
तर तो बटरफ्लाय इफेक्ट काय करायचा, याची लेंथ फक्त या इमेजपर्यंतच ठेवून उरलेला भाग कट करायचा आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून ब्लेंडिंगमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीनमध्ये करायचा आहे. स्क्रीन इफेक्ट केल्यानंतर आपल्याला हा इफेक्ट 21.8लाच इथं अप्लाय करायचा आहे. 21.8ला एकदा करायचा आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सिलेक्ट करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचा आहे. 23 त्यानंतर 26.16 याला पण अप्लाय करून घ्यायचा आणि उरलेला भाग आहे तो कट करायचा. आता तिन्ही लेअरला या अप्लाय झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील ही जी PNG दिलेली आहे ती सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून वरती स्क्रोल करत सेट करायची आहे. आता सेट झाल्यानंतर काय करायचं आहे, मूव्ह ऑन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच आपल्या थर्ड ऑप्शनवर याची जी साईज आहे ती बघू शकता अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर बघू शकता याचा प्रॉपर लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे. फक्त इथं आपल्याला काय करायचं, जिथं आपण लेअरिक्स यूज केलेले आहेत म्हणजे 2.26 पासून बघू शकताय 13.27 इथपर्यंत काय करायचं, जो PNG आहे तो फक्त कट करायचा आहे. म्हणजे मधला भाग फक्त आपण PNG साठी ठेवून घेणार आहोत. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे, वरती ॲरोच्या एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.